ऐरोली येथे भाजपा नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पारख यांनी 17 सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच 15 सप्टेंबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले। या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दिनेश पारख यांनी भानुशाली हॉल सेक्टर 19 ऐरोली येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले। यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य महाशिबिर, गोमाता दान, वृक्षबीज वाटप, मिठाई तुलादान व वाटप, नेत्र तपासणी शिबिर, चष्मा शिबिर, शुगर, बीपी, ईसीजी चेकअप, प्रजापती ब्रह्मकुमारी यांचे प्रदर्शन, रुद्राक्ष व कालिंदी रोप वाटप तसेच पत्रकार सन्मान, गुणवंत नागरिकांचा सन्मान असे सामाजिक उपक्रम राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। गणेश नाईक यांचे महिलांनी औक्षण केले तसेच गणपती बाप्पाला हार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्वप्रथम गणेश नाईक यांच्या हस्ते गोमाता दान करण्यात आले तसेच मिठाईचे तुलादान करण्यात आले। व्यासपीठावर दिनेश पारख यांनी गणेश नाईक, संजीव नाईक, अनंत सुतार व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांचे स्वागत केले तसेच महिलांनी 75 पणत्यांनी गणेश नाईक यांचे औक्षण केले। जैन समाज बांधवांकडून गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी अनेक नागरिक, महिला व पुरुष पत्रकार, डॉक्टर्स यांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। मान्यवरांनी या कार्यक्रमात राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करत दिनेश पारख यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस, त्यांचा वाढदिवसाच्या सुरुवातीपासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा 15वडा सेवा सप्ताह म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं सर्व देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ठरवलेलं आहे। त्याचाच भाग म्हणून ऐरोली परिसरातले ज्येष्ठ समाजसेवक दिनेशजी पारेख यांनी या ठिकाणी स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे। रक्त चिकित्सा, रक्तदान, नेत्र चिकित्सा आणि भविष्यकाळामध्ये लोकांना होणाऱ्या अडीअडचणीला मात करण्याकरता सगळ्याच गोष्टीची रचना दिनेश पारेख यांच्या माध्यमातून होत आहे। आज गुणीजनांचा सन्मान हा इथं केला गेला। बाब असे की मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील जे घटक समाज घडवण्याकरता किंवा समाजाची सेवा करण्याकरता पुढे काम करायचं अशा लोकांचा सन्मान म्हणजे तो मोदी साहेबांचा सन्मान आहे। आणि आज मला हे सगळं बघून अतिशय आनंद वाटतो। ऐरोलीतील सर्व पक्षाची, सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे लोक या ठिकाणी आले आणि या समाज कार्यामध्ये सहभागी झाले। माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत
या भूमिकेला अनुसरून सर्वच पक्षाचे लोक पण इथं आले आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. कुमार हिंगर, रहने का स्थान ऐरोली सेक्टर 8. तेरापंथ योग परिषद के द्वारा हमने ब्लड डोनेशन दिया है. बहुत अच्छा लगा हमारे को, और हम दोनों जोड़े से ही दिया हो. बहुत अच्छा लगा हमारे को. ये हम सभी को बोलते ब्लड डोनेट करना चाहिए. ये एक अच्छा मार्गदर्शन है आगे के लिए. ओम शांति. आज आदरणीय दिनेश पारेख जी ने बहुत ही विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें 15 सितंबर आदरणीय गणेश नाइक जी का बर्थडे और 17 सितंबर आदरणीय मोदी जी के बर्थडे के निमित्त बहुत ही सुंदर कार्यक्रम रखा गया. और एक विशेष कार्यक्रम हुआ जिसके अंदर ऐरोली शहर के विशिष्ट व्यक्तियों का सम्मान किया गया. साथ में हेल्थ चेकअप क्लब शिविर रखा गया. ब्रह्मा कुमारी के द्वारा वैल्यू गेम्स का आयोजन किया गया और समाज के विशिष्ट व्यक्ति सब आए. सचमुच में बहुत उदारता से और आत्मीयता से यह प्रोग्राम दिनेश जी पारेख ने किया गया है. और सचमुच हमेशा ही एक समाज सेवक होने के नाते समाज की सेवा में सदा तत्पर रहते हैं और आध्यात्मिकता में भी रुचि रखते हैं. समय प्रति समय ऐसे सुंदर कार्यक्रम आयोजित होते रहते हैं. हम ब्रह्मा कुमारी के द्वारा दिल से इनको धन्यवाद देते हैं. ओम शांति. सर्वप्रथम नमस्कार. मी प्रथमेश चोरगे. व्यवसायाने म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे आणि त्याबरोबर माझा स्वर्णात म्युझिकल ग्रुप हा क्लासेस आहेत. तर संगीत क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज नरेंद्रजी मोदी साहेब यांचा हा आजचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर 15 सप्टेंबर म्हणजे आपले नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून दोघांच्या वाढदिवसानिमित्त आज हा दिनेशजी पारेख साहेब यांनी हा इथे कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये बऱ्याचशाच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आज इथे सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. त्याबद्दल सुद्धा मी दिनेशजी पारेख आणि संपूर्ण आयोजन टीम त्यांची जी आहे त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. अशाच प्रकारचा आणि दिनेशजी पारेख साहेबांबद्दल बोलत असतानाच की मागील बऱ्याच वर्षापासून म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून मी बघत आलोय की ऐरोली सेक्टर 3च्या या ऐरोली विभागामध्ये ते रेल्वेच्या माध्यमातून असो किंवा बाकीच्या सुद्धा अनेक नागरिकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. एक जैन धर्माच्या स्वरूपात सुद्धा त्यांच्या विविध प्रकारच्या धर्मायुक्त जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तर संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा मी आज माझा हा इथे सत्काराने गौरव केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचा आणि भारतीय जनता पार्टीचा इथे मनपूर्वक धन्यवाद देतो. मेरा नाम राकेश तिवारी है. मैं हिंदी में कविताएं कहानी वगैरह करता हूँ और ये जो भव्य प्रोग्राम हुआ है आज के दिन, दिनेश सर ने गजब कर दिया है कसम से. मतलब मुझे कभी कभी लगता है कि चलिए जन्मदिन कैसे मनाया जा सकता है, पर एक जन्मदिन को एक समाज का दिन बना दें जिसमें रक्तदान भी है, गौदान भी है और दो महामूर्तियां गणेश नाइक सर और नरेंद्र मोदी जी दोनों एक उत्सव को महोत्सव में बदल दिया. और हम सबकी भावना यही है कि सपना साकार जैसा हुआ है और नवी मुंबई में जो है एक नवी मुंबई का शिल्पकार ऐसा हुआ है और एक देश का शिल्पकार है, दोनों का उत्सव मनाया है और हम सब ने आज अपने मन का किस्सा सुनाया है. बहुत आनंद आया. बहुत ही बढ़िया प्रोग्राम है. भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आज 75वा वाढदिवस होता. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा सुद्धा 15 तारखेला 75वा वाढदिवस होता. अमृत महोत्सवी वाढदिवस नरेंद्र मोदी साहेबांचा अख्ख्या जगात भारतात वाढदिवस मनवला गेला. त्याच्यात विविध कार्यक्रम घेतले गेले, सामाजिक उपयोगी कार्यक्रम अनेक घेतले गेले. त्याचप्रमाणे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपल्या नवी मुंबईमध्ये आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. तर माझी पूर्ण टीम माझ्याबरोबर होती. यांनी सगळं सहकार्य केले. या ठिकाणी अनेक आपण कार्यक्रम घेतले का जे आपण एक गोदान केलंय. त्याचप्रमाणे जे नागरिक आहे आपल्या इथले ऐरोलीतले जे ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक आहे ज्यांचा गुणवंत सत्कार आपण या ठिकाणी दादांच्या हस्ते, नाईक साहेबांच्या हस्ते, आनंद सुतारजी, संजू नाईक साहेबांच्या हस्ते आपण या केला. आणि या कार्यक्रमाला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला. ब्लड डोनेट कॅम्प होता, पूर्ण बॉडी चेकअप कॅम्प होता, आय कॅम्प होता. त्याचप्रमाणे प्रजापती ब्रह्मकुमारी मीना दिदी यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन लावलेलं होतं.
आज हा ब्लड डोनेट कॅम्प आमच्या पूर्ण भारत देशामध्ये जैन समाजातर्फे नरेंद्र मोदीजीच्या वाढदिवसानिमित्त चालू आहे आणि होत आहे. आमचं लक्ष आहे कमीत कमी 5 लाख बॉटल पूर्ण भारत देशात जमा कराव्या या ब्लडच्या बॉटल, आणि या आम्हाला मिलिटरीला पाठवायच्या आहेत. देशाची जे सेवा करतात, जे सैन्य सेवा करतात, ते काय अनेक अडचणी येतात, तर त्यांच्या सेवेकरता हे पंतप्रधान मोदींचं आव्हान आहे आणि आमच्या गणेश नाईक साहेबांचं आव्हान आहे. तेच काम आज आम्ही या ठिकाणी केलंय. अनेक छोटे मोठे कार्यक्रम गेले, लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद चांगला दिला, त्याबद्दल मी आमच्या आरोग्यातील सगळ्या नागरिकांचे धन्यवाद मानेल. आणि परत एकदा आमच्या मोदी साहेबांना खूप उदंड आयुष्य लाभो, आरोग्य चांगलं राहो, त्याचप्रमाणे गणेश नाईक साहेबांचं आयुष्य एकदम आनंदित जावं, तंदुरुस्त जावं, आणि त्यांना कुठलंही काही नाही. त्यांनी आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्या छत्रछायाखाली 100 युग गाठावी दादांनी, असं या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने सांगतो. आपण या ठिकाणी सर्व आले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.